आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20व्या शतकातील एक झंझावात. नागोठाणे प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थक्रांतीचे जनक, परिवर्तन सुशासनचे महामेरू, समानता बंधुभावाच्या सूत्राचे अग्रणी, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय या चतुसूत्रीला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला 1920 ते 1956 या 4 दशकातील सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी झंझावात बहुजन समाजाला माहिती होणे ही काळाची गरज आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही सामाजिक विषमतेची विषवल्ली जोपासण्याचे काम येथील विविध संघटनेच्या माध्यमातून होत आहे. 1920 सालामध्ये आपण भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत होतो. पण याच दरम्यान भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या तरुणाला या भारतीय स्वातंत्र्यापेक्षा येथील वर्षानुवर्ष अस्पृश्य म्हणून समजणाऱ्या समाजाला न्याय व हक्क प्राप्तीसाठी इंग्रजांकडे पाठपुरावा करावे हे महत्त्वाचे वाटत होते. 1920 ते 1956 या काळात डॉक्टर आंबेडकर यांनी दलितांना हक्क मिळवून देण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढा प्रखर दिला, ज्यातून समतावादी भारताचा पाया रचला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराज व बडोदा संस्थानचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने परदेशात गेले. त्यांनी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त ज्ञानार्जन केले. MA अर्थशास्त्र, PhD व नंतर बॅरिस्टर इत्यादीसह 32 पदवींचे शिक्षण पूर्ण केले. ते इथेच न थांबता त्यांनी सामाजिक चळवळ गतिमान केली. यासाठी प्रबुद्ध भारतसारखे पाक्षिक चालू केले व स्वतः त्यात लिखाण करून या सामाजिक चळवळीचा उद्देश समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सामाजिक क्रांती, अस्पृश्यता निवारण आणि समतेच्या आग्रहासाठी त्यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड जिल्हा रायगड येथे 14 तळे सत्याग्रह केला. नगरपालिकेने ठरावाद्वारे अस्पृश्य समाजाला खुले केलेले तळ्याचे पाणी तेथील सुवर्ण समाज पिण्यासाठी देत नव्हता. गुरे, ढोरे, कुत्रे, मांजर इत्यादी ते पाणी पित असताना अस्पृश्य समाजाला त्याला साधा स्पर्शही करू देत नव्हते. याच वर्षी 25 डिसेंबर 2027 रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रिया व अस्पृश्य समाजाला हीन समजणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. या 2 ऐतिहासिक घटनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धार्मिक स्थळे अस्पृश्य समाजाला खुले करण्यासाठी प्रयत्न केले. याचाच भाग म्हणजे नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह होता. हजारो अनुयायांसोबत 2 मार्च 1930 साली या ऐतिहासिक पंचवटी नाशिक स्थित मंदिरात प्रवेश केला होता. दलितांना मंदिर प्रवेशाचा हा समानतेचा हक्क मिळावा म्हणून हे आंदोलन करण्यात आले होते. शिक्षण आणि संघटन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेला मौलिक विचार म्हणजे शिक्षण होय. स्वतः ते शिकले व समाजाने शिकले पाहिजे ही खंबीर भूमिका घेतली. जाहीर सभेतून ते समाजाला आवाहन करत की शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन त्यांनी अस्पृश्य समाजाला स्वाभिमानी बनवले. त्याचे परिणाम आज दिसून येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालू केलेले मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद व सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथून लाखो तरुण शिकले व परिवर्तनाच्या लढाईत उतरून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले व करीत आहेत. आज महाराष्ट्र राज्यातील बौद्ध धर्माचे शिक्षणाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. राज्यघटना निर्मिती. भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याचे जवळपास निश्चित झाले होते. भारतात लोकशाही प्रजासत्ताक राज्य निर्माण होणार होते. यासाठी भारताच्या राज्यघटना निर्मितीसाठी घटना समिती नेमण्यात आली. प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व दिल्यानंतर या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद व मसुदा कमिटीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली. यासाठी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थानिक सभासद होते. पण यापैकी बरेच जण परदेशात राहायला गेले. कोणी आजारी पडले, कोणाला स्वतःची कामे महत्त्वाची वाटली म्हणून गैरहजर राहिले. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतीय संविधान लिहिले. यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या बळकट, लवचिक, सर्व देशात महान अशा भारतीय संविधानामुळे लोकशाही, स्वातंत्र्य आणि समता या तत्वावर आधारित राष्ट्र उभे आहे. कायदेविषयक लढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्रिटिश सरकारने मजूर मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी दामोदर व हिराकुंड सारख्या धरणांची निर्मिती केली.
ऊर्जा आयोगाच्या माध्यमातून वीज निर्मिती प्रकल्प उभे केले. ही त्यांची भरीव कामगिरी व योगदान लक्षात घेऊन त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ज्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927ला मनुस्मृतीचे दहन केले, त्या महिलांचे अधिकार त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे संसदेत मांडले. महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण या समाज व्यवस्थेला ते मान्य झाले नाही. याच कारणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धम्मक्रांती. हिंदू धर्मातील सामाजिक विषमतेला कंटाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 रोजी एक ऐतिहासिक घोषणा केली होती की मी ज्या धर्मात जन्मलो ते माझ्या हातात नव्हते, पण मी त्या धर्मात मरणार नाही. या घोषणेनंतर त्यांनी विविध भारतीय धर्माचा अभ्यास केला. शीख व मुस्लिम धर्मीय लोक त्यांचे त्यांच्या धर्मात स्वागत करण्यासाठी उत्सुक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र याच संस्कारित मातीत निर्मिती पण काळाच्या ओघात लोप पावत असलेला बौद्ध धम्माचा 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह स्वीकारला, जो समतेचा व मानवतेचा मार्ग होता. त्यांनी बौद्धमय भारताचे स्वप्न पाहिले होते, पण हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना अत्यल्प आयुष्य लाभले. असा हा प्रेरणादायी झंझावात 6 डिसेंबर 1956ला कायमचा शांत झाला, पण त्याची धग आजही तशीच आहे. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. संपूर्ण भारतात, परदेशात व्यक्तिमत्व नावलौकिक पावले आहे. अनेक देशात हा जयंती सोहळा साजरा केला जातो. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांना सारे जग ओळखत होते. अशा या महामानवाला मी पुनश्च अभिवादन करतो व थांबतो. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.